पाव चम्मच हळद पावडर, गरम मसाला, चवीप्रमाणे मीठ. आता याला मी व्यवस्थित मिक्स करून घेते. आपलं हे चटणी वगैरे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता त्याच्यात टाकणार मी दही, 2 ते 3 चमच दही टाकणार आपण याच्यात. त्याला व्यवस्थित मिक्स करून घेते. दही आपलं व्यवस्थित झालेलं आहे. आता त्याच्यात टाकणार मी पाणी. आपल्या पाण्याला इथं मस्त उकळी आलेली आहे. आता मी हे बेसन टाकणार त्याच्यात. बेसन टाकून व्यवस्थित मिक्स करून घेणार. आपलं बेसन इथं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे मी. तुम्ही पण व्यवस्थित मिक्स करा, नाही तर त्याच्यामध्ये गाठी बनते. आता मी भेंडी याच्यामध्ये टाकून घेणार. भेंडी टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या. याला मध्ये 1 चम्मच थोडंसं मिक्स करून घ्या, नाही तर भूक लागण्याची शक्यता आहे.